नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। श्री कृष्णमूर्तये नमः। महाराज जे एकदा काळजीबद्दल म्हणाले त्याचा आपण पुन्हा पुन्हा विचार करतो, उजळणी करतो. ही काळजी लागणं ही गोष्ट स्वाभाविक इतकी झाली की रोगांच्या यादीतून त्याचं नाव निघून गेलं. वास्तविक ही काही नैसर्गिक अवस्था नाही, तर तो बिघाड आहे, तो रोग एका प्रकारचा. तर तो हा जो आहे तो सगळ्यांनाच लागत असल्यामुळं आता त्याचं काळजीचं जे रोगातून या यादीतून नावच निघून गेलं आहे. मनुष्य आहे म्हणजे त्याला काळजी लागायचीच आजपर्यंत आपण आणून ठेवलं. म्हणजे आता कोणी काय काळजी केली तरी कोणी काय म्हणायचं कारण नाही. सर्वात महत्त्वाचं ते असतं की बाकी काय म्हणतील, बाकीचे काय म्हणतील म्हणून वागणं म्हणजे प्रपंच. आणि भगवंत काय म्हणेल, गुरु काय म्हणतील म्हणून वागणे हा परमार्थ. तर तसं भीतीबद्दल झालेलं आहे असं कृष्णमूर्तींचं म्हणणं. भीती म्हणजे ती असायचीच असं जे झालं आहे ते आपण ठरवून टाकलं आहे. खरं सगळेच घाबरतात, कशाला ना कशाला तरी जो तो घाबरतोच. आता घरात घाबरतो एक वेळ आपण समजू शकतो, कोण कोणालाही काय म्हणत नाही, पण घरात घाबरतो हे समजू शकतो. बाहेर घाबरतो, मुलांना घाबरतो, सुनेला घाबरतो, कोण सासूला घाबरतो, क्वचितच, पण सासूला घाबरतो असं आहे खरं. पण मित्रांना घाबरतो, समाजाला घाबरतो, प्रतिष्ठेला घाबरतो, सगळ्याला घाबरतो. तेव्हा आता ते इतकं सगळं झाल्यामुळं आता असं झालं आहे की घाबरणारच की मनुष्य. म्हणजे काळजी, मनुष्य म्हणजे काळजी लागते तसं आहे ते. मनुष्य म्हणजे काळजी लागणारच की, तसं घाबरतो. तो रिझल्टला घाबरतो, उद्या येणाऱ्या परिस्थितीला घाबरतो, काय होईल याला घाबरतो, काय होऊन गेलं ते अजून जात नाही त्याला घाबरतो, ते सगळ्याला घाबरतो. ते म्हणजे वी हॅव ॲक्सेप्टेड इट ॲज अ वे ऑफ लाईफ. आणि इथं आपली एक प्रकारची मानवाचा पराभव आहे की आपण ते जीवनाचा भाग म्हणून आणि स्वाभाविक आहे असं समजून तिला एक चांगलं रूप दिलेलं आहे. त्यामुळं ते घरातल्यांचं असो, आपल्या भविष्याचं असो, प्रतिष्ठेचं असो, कशाचं असो, ते सगळ्यांच्याबद्दल एक भीती असणं. भीती कशा असायला, नियोजन आहे. समजा पार पडेल की नाही. 31 मार्च जवळ आला की जीव खालीवर होतात, आता सगळीकडे माहिती आहे. पूर्वी 31 डिसेंबरला व्हायचे. म्हणजे 31 डिसेंबरला होणं स्वाभाविक का 31 मार्चला होणं स्वाभाविक, दोन्ही अस्वाभाविक आहेत. कारण त्याने ते उद्या 30 जून करतील, जगाचं काय सांगता येते. उद्या सगळ्यांचं ठरलं की नाही 30 जून हाच आपला इयर एंड. आता 31 मार्च हा इयर एंड आहे, हा कोणाचा इयर एंड आहे नक्की, कोणाचं काय नाही त्यावेळेला खरं. म्हणजे 31 डिसेंबर निदान कॅलेंडरचा तरी इयर एंड होता, पाडव्याला निदान इकडचा इयर एंड होता, अमावास्याला एवढं तरी होतं. आता कशाचं काय इयर एंड, आपण ठरवला एंड. जसं उद्या त्यांनी 30 जून ठरवलं तर आम्हाला जूनभर सगळं धाकधूक होतं, काय होईल 30 जूनला काय होईल. त्यावेळेला 31 डिसेंबरला काय होईल असं वाटायचं. आता 31 डिसेंबरचं काहीच वाटत नाही. ऑफिसमध्ये जा
काय 31 डिसेंबर फार तर झालं तर क्वार्टर एंड, त्याच्यापेक्षा काय. आता ती भीती कुठे गेली? 31 डिसेंबर नावाची भीती कुठे गेली? ती उठली आणि जाऊन 31 मार्चला बसली की आता लोक त्याला घाबरायला लागले. जे ऑफिस बाहेर सगळीकडे वावरतात त्यांना याची कल्पना असेल की आता ती भीती उठली आणि तिथं जाऊन बसली. म्हणजे आपण भीती मानलेलीच आहे, तिची फक्त तारीख बदलली. किती सामान्य पातळीवरचं कर म्हणजे नाही काय. आपण जर कामात असो तर आपल्याला 31 मार्च काय, 30 जून काय, 31 डिसेंबर काय आणि काय काय आपल्याला काय त्याचं काही कारण आहे. रोज मला कामच करायचं आहे, ते मनापासून करायचं आहे, ते भरपूर करायचं आहे. मग आता तुम्ही जसं विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते म्हणजे काय, आणि परीक्षा आली त्याला वाटणारच की हो भीती, तू काय घाबरू नको बाळा, मुक वगैरे. आपण घाबरत होतो ते आपल्याला माहिती आहे, अजूनसुद्धा आठवत असेल तर कशाला आपण म्हणून ते सांगून उपयोग होते. आपण घाबरत नसा तो घाबरणार नाही असं आहे. ते म्हणले कुठे विचार केला आहे कोणी, जो तो असं गृहीत धरून झालं की हे असं असणार. परीक्षा जवळ आली म्हणजे, कारण परीक्षा जवळ आली म्हणजे भीती कोणाला आहे? अभ्यास जो करीत नाही त्याला आहे ना. ज्यानं जूनमध्ये अभ्यास केला आहे त्याचा पुढे तयार आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, त्याला काय फरक पडत नाही. तुम्ही केव्हा घ्यायची तेव्हा परीक्षा घ्या, माझा अभ्यास तयार आहे. असं ज्याचं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चालू आहे त्याला 31 डिसेंबरला परीक्षा घेतली काय ती फेब्रुवारी. लोकांना ती फेब्रुवारीची परीक्षा ते मध्ये नाही का ह्या मध्ये येतात महत्त्वाच्या अशा मानल्या जातात. अशा ज्या परीक्षा आहेत मी त्या मानल्या जातात असं मी का म्हणतो तर पूर्वीची काय ती 4थीची स्कॉलरशिप आता 5वीला मिळाली. मग 5वीला भीती सुरू झाली, 5वीला चढावळ स्पर्धा अमका आता ते सुरू झाली की नाही नक्की काय मला माहीत नाही, पण आहे असं काहीतरी. मग ते कदाचित 7वीचं 8वीला करतील, कदाचित 10वीचं 12वीला करतील, 9वीला करतील, उद्या 9वीला सुद्धा मॅट्रिक करतील आणि पुन्हा 13वी करतील. काय जे होईल भगवंताकडून म्हणजे आजच्या ते जे होईल ते होईल, आता काय म्हणायचं आपण. मग त्यावेळेला 13वी आली की लोक घाबरतील. 13वीचं वर्ष आहे, 13वीचं वर्ष आहे. ते अलीकडे इकडे 11वी 12वीपासूनच सगळ्यांच्या चर्चा त्याच्यावरती हे ते नातेवाईक सगळ्या निरोप ह्याचं 13वीचं वर्ष म्हणजे असं नंतर होऊ शकतं असं म्हणतो. आज काही नाही आहे, पण 12वीचं जर होतं, 11वीचं जर होत होतं आणि आता 12वीचं होतं तर त्याचं का नाही होणार. म्हणजे आपण फक्त उचलली आणि इयत्ता बदलली. भीती आणि त्याच्याविषयीच ते काय होतं आणि त्याचं उत्तरही त्याच्यातच आहे, कारण अभ्यास तयार नाही आहे. मग त्यावेळेला जरा परीक्षा जवळ आली म्हणजे भीती वाटते, पण पुढे जाते एकदम. अलीकडे ते पण होतं तसं काय मागायचे ते असं नाही, पुढं पण जाते. मागं नाही सहसा आहेत कधी, पुढं ते पुढं जाते. ती पुढं गेली की वाटतं बस रिलॅक्स आता एकदम काय हरकत नाही. कारण 8 दिवस अजून अभ्यासाला मिळाले, त्यातले 2-3 दिवस इकडे तिकडे जातात. 8 दिवस मिळाले म्हणून ह्याचे मार्क एकदम 5% वाढले असं कुठं काय झालं का. त्यातले 3 दिवस त्याच्या इकडे ते आता काय सध्या गडबड करायचं काही कारणच नाही, कारण का आता 8 दिवस पुढे गेले, 1 महिना पुढे गेले. आता काय सध्या प्रॉब्लेम ना, पण 1 महिना पुढे गेली ती भीती फक्त तारीख बदलली ना, 31 डिसेंबरचं 31 मार्च झालं. मग ह्यामध्ये हे वी हॅव ॲक्सेप्टेड इट एज अ वे ऑफ लाईफ. ती भीती माणसाला असणारच. ते जसं हिंसेचं आहे त्यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले. जसं हिंसा ही आपण स्वाभाविक मानली, असं किती गोष्टी झाल्या. मनुष्य दुखावलं, अमुक झालं तमुक झालं, ते दुखावणारच, असं होणारच. असं कसं होणार, का होणार? सत्पुरुषांकडून नाही झालं, त्यांच्याकडून साधा जीवजंतूसुद्धा दुखावला गेला नाही कधी, कारण त्यांना दुखवायचा नव्हताच. आणि त्यांचा तो जगण्याचा धर्म आहे की न दुखावणं हा त्यांचा जगण्याचा धर्म आहे. आता त्यांचा पाय पडतो त्यावेळेला सगळ्या प्राणी काही बाजूला उठून जावं असं नाही आहे, होऊ शकतं एखाद्या वेळेला असं, पण त्या अर्थाने त्यांचा हेतू नाही. कारण ती त्यांनी स्वाभाविक म्हणून स्वीकारलेली नाही. हिंसा ही स्वाभाविक नाही, दुखावणं ही स्वाभाविक नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं ते स्वाभाविक नाही आहे, ते चुकून किंवा अशा तऱ्हेनं होऊ शकणारी घटना आहे. जगात एवढे संघर्ष चालले आहेत, एवढी हिंसा चालली आहे, पण युद्ध होणं स्वाभाविकच आहे. ते स्वाभाविक ठरल्यामुळे मग सीमारेषावर भांडणं, मग इकडून त्यांनी घुसायचं, इकडून यांनी घुसायचं, दोघांनी परस्पर विरुद्ध मग स्टेटमेंट द्यायची. ते म्हणणार ते घुसले, हे म्हणणार हे घुसले, चालू दे, असंच चाललं आहे. तर ह्याचं कारण का, तर वी हॅव ॲक्सेप्टेड इट एज अ वे ऑफ लाईफ. ते म्हणतात की वे ऑफ लाईफ म्हणून आपण काय स्वीकारल्यात गोष्टी ते लक्षात घ्या पहिल्यांदा. आपण आपल्याला कधी म्हणजे या अर्थाने आता एकदम इकडे निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद आहे का काही, हा वे ऑफ लाईफ आहे त्यांचा. पंढरीचं प्रेम आहे, त्याच्यामध्ये काय प्रेम आहे, विठ्ठल आचार पंढरी आहे. जे बरोबर वे ऑफ लाईफ म्हणजे काय ते आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा काय इंग्रजी भाषेमध्ये म्हणा आता त्याला, ती आचार आहे तो. तर आचार आहे तो, म्हणून विठ्ठल आचार पंढरी असल्यामुळं जे पांडुरंगाचे गुणधर्म आहेत, जे समतेचे गुणधर्म आहेत, जे निर्भयतेचे गुणधर्म आहेत, जे शांतीचे गुणधर्म आहेत, जे म्हणून भगवंताचे गुणधर्म त्या विठ्ठलाच्या रूपाने आहेत, जे निर्भयतेचे गुणधर्म आहेत, ते सगळे तिथं आचारात आहेत.
म्हणून विठ्ठल आचार पंढरी आहे. तो ज्यांना झाला ते पंढरपूरला नाही गेले तरी चालते, तर भगवंत इथेच आहे. आपल्याला नाही दिसत म्हणून जावं लागतं, तर जावं तिथे तरी दिसू दे निदान. पण ते म्हणतात तिथे तरी तुम्ही कुठे असता? तिथे बाहेर काय काय मांडले, स्टॉल कुठले, हे कुठलं, तिथं काय मिळतं नाही का, गोंधळ कापूस घेऊन जा, काय करणार आता, काय पिंजलेलं मिळतं चांगलं, इतके चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, हे नाही, इकडे पेढे चांगले मिळतात, तिकडे हे चांगले मिळतं, किती वस्तू. पंढरपुरात गेला तर तो काय घेऊन येईल? पांडुरंग सोडून जवळजवळ त्याला इतरत्र न मिळणार सगळे घेऊन येईल, आहे की नाही. मृदंग घ्यायला जायचं बरोबर आहे पंढरपूरला, हे खरं आहे, पण आधी पांडुरंग घ्यायला जायचं आहे, हे कुठे? विठ्ठल आचार पंढरी आहे. आता पांडुरंगाचं भजन करायला मला मृदंग पाहिजे, तो तिथून आण, काय पखवा जाणं, काय आणायचं ते आणा, पण मला मूळ काय आणायचं आहे तर ते आणलं. आता काय झालं, गर्दी फार होती, शेवटी आपल्याला मृदंग घ्यायचा तर तेवढा घेतला एकदा आणि तिथनं निघाल. म्हणजे काय झालं, वी हॅव ॲक्सेप्टेड इट इज अ वे ऑफ लाईफ. आम्ही भक्ती नाही आहे, आमचं वे ऑफ लाईफ नाही आहे तो, ते आमचा मृदंग आहे, पांडुरंग नव्हे. तर तो पाहिजे आपल्याला, पण ते जेव्हा पांडुरंग असेल तेव्हा त्याच्यासाठी पाहिजे, त्या तादात्म्य होण्यासाठी पाहिजे, घरी मला त्याचं भजन करण्यासाठी पाहिजे, तो पाहिजेच. पण माझं मूळ काय? मूळ माझं पांडुरंग आहे. तर विठ्ठल आचार पंढरी आहे म्हणून त्या इथे वे ऑफ लाईफ म्हणून आपण काय गोष्टी स्वीकारल्या आहेत. तर आपण आत एक बाहेर या सगळ्या स्वीकारल्या आहे, हे सगळं स्वीकारलं आहे. त्यात व्हायलन्स स्वीकारला आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने व्हायलन्स म्हणजे हिंसा आहे, होणारच. बोलणं म्हणजे लागणारच म्हणजे खरं बोलतो आहे, खरं बोलतो आहे, आपण लागलंच पाहिजे असं आहे का? न लागता खरं नाही का बोलत, प्रियम ब्रुयात सत्यम ब्रुयात वगैरे सगळं नाही का, तर ते सगळं आहेच ना. मग त्या दृष्टीनं प्रिय पण बोलता येतं. मग ते सगळं आपण असं म्हणजे जीवनशैली किंवा जीवन पद्धत म्हणून स्वीकारलेलं असलं की मनुष्य त्याच्यावर विचार करायचा बंद पडतो, असं त्यांचं म्हणणं आहे. भीतीचा मूळ प्रश्न आहे, तो का सुटत नाही भयाचा, तर ती आपण जीवन पद्धत म्हणून स्वीकारली, ती तशी असतेच. मनुष्य जेवायचा आहे, तहान भूक लागणार, हे जितकं जीवनशैलीचा किंवा आपल्या स्वाभाविकतेचा भाग झाला तसा हा झाला आहे म्हणून असं होतं आहे. वास्तविक ही काही अशा तऱ्हेनं स्वाभाविक वस्तू नाही. एक मनुष्याच्या जशा प्रेरणा प्राणी जे म्हणून आल्या त्यामध्ये कुठेतरी भयम ते आहेच, पण सद्गुणांची सुरुवात किंवा मनुष्यपणाची सुरुवात किंवा मनुष्यपणाच्या प्रगतीची सुरुवात अभयम सत्वसंशुद्धी अशीच आहे ना. मग तिथे पहिला गुण महाराजांच्या भाषेत सांगायचं तर पहिला गुण कोणता? अभयम. संतांच्याकडे गेलं तर पहिला गुण निर्भयता. निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे वगैरे प्रवचन आपण असतो, अत्यंत निर्भय असणे हा संतांचा पहिला गुण आहे. त्या ना परिस्थितीचा, माणसाचा, त्या कशाचा, त्या गरिबीचा, त्या प्रतिष्ठेचा, अमक्याचा तमक्याचा काय जे असेल त्याचं त्यांना भय नाही. भगवंत काय म्हणतो याचं भयाने वावरतील, ते भय अर्थाने नव्हे, ते प्रेम आहे. आणि प्रेमापोटी मनुष्य दुसऱ्याच्या मनाची काळजी घेतो, त्याला त्रास होऊ नये म्हणून जे वागतो ते खरं. देव हा भीतीचा विषय नाही, देव हा प्रेमाचा विषय असल्यामुळे भय आलं की प्रेम नसतं, प्रेम आलं की भय नसतं बघा. आणि केलं तर भयापोटी प्रेमाला अर्थ काही नसतो. तर ते जे आहे ते लक्षात येत गेलं की अरे हे आपण आपल्या जणू काही जीवनाचा भाग आहे म्हणून स्वीकारलं आहे. जीवनाचा भाग नाही, क्वेश्चन इट, हा खरोखरच जीवनाचा भाग आहे काय? तर तो तसा नाही. त्याच्यासाठी फक्त होतं काय, ते जीवनाचा भाग होता म्हणून स्वीकारलेलं पण आहे आणि दुसरीकडे भीती तर जात नाही आहे. बरं जीवनाचा भाग आहे म्हणून आता भीती, तर घाबरलेलं मला चालतं, असं होतं का? नाही, घाबरलेलं मला चालत नाही याचाच अर्थ ते असहज आहे. जी सहज आहे गोष्ट, जेवण केलेलं चालत नाही. मनुष्य घाबरला, आता जेवायचं म्हणजे घाबरला असं नाही होत. म्हणजे जेवण बघून घाबरेल ना एखाद्या ठिकाणचं, मला काय म्हणायचं नाही, पण किंवा करणाऱ्याकडे वळून सुद्धा घाबरेल, पण तरीसुद्धा त्याचं मुळात जेवायचं आहे म्हणून घाबरला असं काय होत नाही. पाणी प्यायचं आहे, अरे बापरे असं नाही होत त्याचं. पण सिंह डरकाळी आली, अरे बापरे. ते तिकडं कुठेतरी ह्या डरकाळ्या वगैरे येत असतात जंगलातून याच्यातून, ते ऐकलं की मनुष्य गडबडतो. इथे आहे, इथे अजून तो गेला नाही आहे, रस्त्यावर नाही आहे, त्याची तिची गाठ पडलेली नाही आहे, पण गाठ पडली तर काय बोला. त्यांचं म्हणणं गाठ घ्या, तुम्ही जा, मुद्दम काही भेटायला जाऊ नका, त्यांची इच्छा असेल तेव्हा ते येतीलच, त्यावेळेला जेव्हा ते येतील त्यांची गाठ घ्या. तर गाठ घेतल्यानंतर काय होईल? ते म्हणले आपल्याकडनं नेहमी होतं ते पलायन, ते तेवढं करू नका. त्यांचं म्हणणं भीतीचा प्रश्न जर मुळातच तुम्हाला सोडवायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भीतीपासून पलायन काही करू नका. ते म्हणले त्याची साधारण आपले मार्ग ठरलेले आहेत. त्यांच्या काळात रेडिओला खूप छान होतं, टी व्ही नुकताच आला होता असा काळ आहे, त्यामुळे म्हणले पहिल्यांदा मोठ्यानं रेडिओ लावा. आपल्याकडे अजूनसुद्धा म्हणजे मोठ्याने वगैरे ते लावत, मोठा टेप मोठ्याने गाणी लावून ठेवायचे. घरात कोण नाही आहे. आता घरात कोण नाही आहे
ती गाणी लावून काय होणार आहे मला सांगा. ती काही घरात काही माणसं येणार आहेत, काय होणार त्यामुळे. पण असं वाटतं की आता काय आपल्याला काळजी करायचं कारण. हां, आता तुम्हाला एकट्यानं गाणी ऐकायची, तुम्ही अगदी खुली बंद करून घ्या, निवांत ऐका, तो प्रश्न वेगळा. पण भीतीपोटी ते कोण नाही आहे म्हटलं घरात की गाणी लावून ठेव कुठं आहे. मग ते म्हणाले टर्न ऑन रेडिओ, अमकं तमकं त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं की मोठ्याने रेडिओ लावला, टी व्ही मोठ्याने लावला, कोण नसतं तर कोणाला तरी बोलवून घेतलं, गप्पा मारायला गेला. हे सगळे मूळ भीती टाळण्याचे प्रकार आहेत. मूळ भीती खरी काय आहे तर आपण एकटे आहोत समजा, तर एकटे आहोत म्हणून काय फरक पडतो मला नाही. तशीही आपण जगात एकटेच आहोत. आपल्याजवळ कितीही जवळचं कोणीही असलं आणि कितीही माणसं असली तरी शेवटी आपला जीवाचा प्रवास, त्यात जे काय चाललं आहे तेच होणार. मग ते जर होणार असेल तर एखाद्या वेळा माणसाची एखाद्या मदत होईल, एखाद्याचा अडथळा होईल, एखादा पुढे नेईल, एखादं बोट धरेल, काय हा ठीक आहे, हे होऊ शकतं. पण त्याच्यामुळे मी जो जसा आहे त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्या अर्थाने भीतीचं काही कारण नाही. आणि ते मार्केटचे चढवत आलं भीती, पैशाचं नुकसान होईल भीती, अमके ते कसावा गेली भीती, काय भीती सगळे. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, ते खरोखर आहे. ते म्हणले भय व्यापिले, समर्थाने जे म्हटलं ना, ते भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. प्रत्येक प्रेमसुद्धा उद्या समजा नाही प्रेम केलं तर काय वेली पण आठव, त्यापेक्षा आपलं प्रेम केलेलं बरं. म्हणजे काय, मनासारखी वस्तू आणून द्या, खायला द्या, घेऊन जावा, फिरवा, हिंडवा, एकदा आणून ठेवा त्यांना आणि सुटलो बाबा चला. म्हणजे आता रागावण्याची रागावण्याची भीती आहे म्हणून हे आहे. आपल्याला मनापासून जायचं असेल आपण आनंदाने जावा, 1 तास का 4 तास जावा, 7 तास जावा, आनंदाने हिंडा खेळा, परत या. पण ते नको, ते नाही गेलं तर काय होईल, त्यापेक्षा आपलं गेलेलं बरं, चला. असं कशाला पाहिजे की जाण्याची गरज आहे किंवा त्याबद्दल एकमत आहे, किंवा घरी थांबण्याची गरज आहे त्याबद्दल एकमत आहे, काय गप्पा मारण्याची गरज आहे त्याबद्दल एकमत आहे. ह्यात कुठं भीतीचा वावर नाही आहे. वे ऑफ लाईफ नाही तो. वे ऑफ लाईफ हा संवाद आहे. संवाद हा वे ऑफ लाईफ आहे, ते मान्य आहे. ते संवाद असेल हे सगळ्या बाबतीत मनुष्याला अंधाराची काही नाही. अंधार झाला की भीती वाटते. आता प्रकाश पडला त्यावेळेला काय झालं तर तसंच अंधार झाल्यावर वाटलं. व्यवहाराच्या दृष्टीनं आपण आपले व्यवहार सगळे करीतच असतो. आणि आता एवढ्या सोयी झाल्या, पूर्वी निदान अंधार झाला संपलं सगळं असं वाटायचं. आता कुठं जाता येणार नाही, रस्त्याला काय स्ट्रीट लाईट वगैरे हे कुठलं काय काय. याच्याकडच्या घरात दिवा असायचा, 8-8:30 नंतर दिवा बघायला ठेवणं शक्य नव्हतं परिस्थितीनं सुद्धा, आणि इतके प्रकारही नव्हते. आता काय रात्री 12 तुम्ही किती ठिकाणी असं 12 वाजता वगैरे शहरात गेला तर काय आपण दिवसा आहो का रात्री आहो अशी परिस्थिती वाटते. अशी गावं, अशी हॉटेल, अशी हे जागा तुम्ही बघा काय सूर्यप्रकाश पाडेल. हे म्हणत नाहीत पण आपल्याला वाटतं काय सूर्यप्रकाश पडेल असंच मग आठ करून ठेवलेलं असतं. मग काय आहे ह्या अंधाराच्या भीतीपोटी करतात. अंधाराला काही घाबरू नका, अंधारात जाऊन या एकदा. काय होतं एकदा मनाच्या हालचाली बघा काय होते. बरं एवढं पिळण्यासारखं वाटत नाही आहे का, आता बरोबर कोणाला तरी घेऊन जावं सध्या पहिल्यांदा. पण असं बरोबर कोणाला केलं ती घेऊन जायची सवय झाली तर तो बरोबर कोणीतरी लागण्यासारखं. आता तो काय म्हणणार माझी काय ड्युटी आहे का, तुम्ही बाहेर निघाला म्हणजे रात्रीच्या वेळेला केलं की मी तुमच्याबरोबर यायला पाहिजे, असं कसं करून चालेल. त्याच्या वेळेला मी एकटा जायलाच पाहिजे, कारण शेवटी जो मी एकटा गेलो त्याचं माझं जे काय होणार तेच होणार. हा बरोबर आहे म्हणून काय जीवाच होणार आहे का, तो मला काय उधळणार आहे का, काय करणार नक्की ते का, तो अंधाराचा दूर करून एकदम प्रकाश पडणार. तो बरोबर माणूस आहे, त्याच्यातनं एकदम प्रकाशाचा झोत बाहेर पडला आणि मला काय होणार नाही. तू काय घाबरू नको, तू काय घाबरू नको, तू काय घाबरू नको म्हणणार. अरे ह्याच्यात तो घाबरलेलं काय करणार तू घाबरू नको म्हणतो की त्याला वाटते खरंच आणखीनच काय खरं नाही आपलं. कारण हा ज्या अर्थी घाबरू नका म्हणतोय त्या आपण घाबरलेले असलं पाहिजे. आणि इकडे तर वाटत असतं आपण घाबरायला नको, आणि इकडे तर तो म्हणत असतो घाबरू नका. आता खरं सांगितलं तर आपण घाबरूच नाही ना त्याच्यापेक्षा. त्यांचं म्हणणं काय आहे, घाबरतं आहे का त्याला तुम्ही तोंड द्या की ह्या सगळ्याला असंख्य गोष्टी समाजाला, एकाकीपणाला, या सगळ्याला या घाबरण्याने घोटाळा झालेला आहे. कारण त्यामुळं आपली कितीतरी शक्ती, मनाची शक्ती जाते, शरीराची शक्ती जाते, कामांचा गोंधळ होतो, अनेक गोष्टींच्यावर या भीतीचा दुष्परिणाम होतो. हे जर लक्षात आलेलं असेल तर आता विनोबा फिरले निर्भयपणे किती ठिकाणी, कुठे फिरले, कुठे झाडाखाली राहिले, कुठे झोपडीत राहिले, हजारो किलोमीटर प्रवास केले. तुमच्याबरोबर कोणी असेल किंवा नसेल, एकाला चालवलं तर एकाला चालवलं, विथ यू ऑर विदाउट यू, तुमच्याबरोबर किंवा तुमच्यासह, जसं असेल तसं. जे सत्कार्य ठरलेलं आहे ते करायला जाणार म्हणजे जाणार. तर सत्कार्यासाठी जाणार, मात्र उगाच कुठेतरी जाणार नाही, सत्कार्यासाठी जाणार, आणि त्यातसुद्धा कल्याणासाठी जाणार कोणाच्या तरी. त्याला कोण घाबरवणार मला सांगा. काही त्यांना कधी भीतीला, त्यांना काय होतं, त्याला स्वतःला भीती वाटते म्हणून त्याला सिक्युरिटी लागते, मग ती पुन्हा सिक्युरिटीला भीती वाटते म्हणून तिला बंदूक लागते. कसे काही अडकाडकी आहे बघा. म्हणजे खरंच त्या सिक्युरिटीवाल्यांना बंदूक कशाला लागते.
ते एवढे गाते म्हणजे जसं एखादे पोलीस कोणीतरी अधीक्षक असावेत, कोणीतरी महासंचालक असावेत, त्यांच्या भोवती पुन्हा एक गराडा. अरे तेच आपल्या सिक्युरिटीसाठी आहेत ना, असं का करता? मग त्यांनाच स्वतःला एवढी सिक्युरिटी लागते, ते आमचं रक्षण कधी करणार येऊन? त्यांच्या भोवती जो गराडा आहे सगळा, त्या सगळ्यातून ते बाहेर येणार. मग आपल्याला ते बंदुकीनं काय ते संरक्षण कसं होणार? संरक्षण हे ते बाहेर पडायलाच वेळ लागेल इथून तिथनं, तोपर्यंत आमचं काहीतरी होऊन जायचं. मग हे असं त्यानं कशाला? काय हे ब्रिटिश साम्राज्य आहे सगळं. तर त्यामुळं हे असं होतं. आणि काय प्रतिष्ठेचा भाग आहे त्यातसुद्धा. प्रतिष्ठेपोटी सुद्धा गार्ड बरोबर असला म्हणजे माणसाला स्वतःलाच काहीतरी एकदम वाटतो. तो निघून गेला म्हणजे हा घाबरतो, वाटतो, त्याला काय करायचं? असले गार्डचे काही खरं नाही. बरोबर गार्ड असला म्हणजे एखाद्याला ते प्रतिष्ठेमुळं त्याला त्यावेळेला भीती कमी आहे असं वाटतं. तो प्रत्यक्षात तो गेला म्हणजे ह्याला त्याच्यापेक्षा जास्त भीती वाटते. तो आधी जो होता त्याला संरक्षण दिलेलं होतं, ते संरक्षण दिल्यानंतर त्याची भीती कमी झाली, आता तो निर्भयपणे सगळीकडे फिरतोय वगैरे असं वाटतं. परत प्रत्यक्षात तो काढून घेतला म्हणजे नंतर तो पहिल्यांदा ज्या अवस्थेला त्याच्यापेक्षा खाली येतो, त्याच्यापेक्षा एकटा. पहा काय होते ते. त्यांचं म्हणणं डोंट रन अवे, त्याच्यापासून दूर जाऊ नका, पळू नका. आणि ही एकदा त्याच्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली म्हणजे जीवनातल्या इतर गोष्टींपासून सुद्धा जिथे भीती वाटते तिथे पळून जाण्याची प्रवृत्ती होईल. परीक्षा चुकवण्याची प्रवृत्ती होईल, मार्क चुकीची सांगण्याची प्रवृत्ती होईल. मग ते बाकीच्या सगळ्या पैशाच्या व्यवहारात सुद्धा येईल. सगळीकडे असं होईल, कारण ती तर सगळीकडे वावरते. मला एकदा तिचा सामना करायचा आहे म्हटल्यानंतर ते त्यांचं महत्त्वाचं जे कोअर आहे त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, गेल्या वेळेला आपल्याला आपण एक गोष्ट पाहिली होती, तर तसं टाईम इज शॉर्ट, गेल्या वेळेला आपल्याला आठवत असेल, तर तसं वेळ अत्यंत कमी आहे. आणि हेच त्याचं उत्तर आहे की वेळ अत्यंत कमी आहे. याची जाणीव झाली की मनुष्य लगेच कामाला लागतो. तसं हे जसं आहे तसं जे आहे तसं व्हॉट इज, जे आहे आत्ता समजा मी प्रकाशात आहे तरी मला घाबरायचं काही कारण नाही. आत्ता मी अंधारात आहे, घाबरायचं काही कारण नाही, कारण मी आहेच ना, तिथे जसा होतो तसाच मी इथं आहे. फक्त माझ्या काही कल्पना आहेत, त्यांनी एक डोक्यावर ओझं निर्माण केलं आणि मला खाली बसवलं. त्यांना मी काही खाली बसवून देणार नाही. गरिबीची भीती वाटते माणसाला, श्रीमंतांना काही कमी भीती आहे मला सांगा. क्षणभर विचार करून बघा, अहो त्यांना केवढं बाहेर बंगल्याच्या बाहेरसुद्धा माणसाच्या 4 कुत्री, ती जे 4 काय ते कार, 4 कार, हे ते केवढं संरक्षण असतं. का ते श्रीमंत आहेत मग तिथं प्रॉब्लेम जास्त आहे. म्हणजे गरिबाला भीती वाटते. बरोबर, आपलं कसं होईल, उद्याचा दिवस परवाचा दिवस पार पडेल का नाही, आल्यावर प्रसंग पार पडेल का नाही, असं होईल तर खर्च होईल का नाही, दवाखाना झाला तर त्याचा खर्च मला भागवता येईल, किती गोष्टी त्याच्या मनात. ते बरोबर आहे, त्याच्याकडे पैसा कमी म्हणून त्याला तसं वाटतं, हे बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. हे पण बरोबर नाही आहे. कारण असं जर असतं तर ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे तिथे भीतीचा प्रश्नच उरणार नाही. कारण तो जर पैशानं येत असेल आणि जात असेल, ही भीती ह्यानं कशानं जात येत नाही, ती माझ्याशी सामना करण्यानंच जाते. मी जसा आहे तसे, ते मला तसा नको असतो, तिथे ती भीती वाटते. मग जसं आहे तसं स्वीकारू आपण. व्हॉट इज पलायन काय करणे. काय होतं पलायनानं, समोर समजा अगदी आपल्यासमोर येण्याची शक्यता कमी, सिंह फार खूप कमी झालेत, वाघ बी आला किंवा एखादा वाखरू उघडा, आपल्या नशिबात फार तर बछडच एखाद्या. पूर्ण मोठा वाघसुद्धा शक्यता नाही, ते आपल्याला बघायला जावं लागतं ना. आपण पिंजऱ्यात नाही तर ते पिंजऱ्यात, असल्या अवस्थेत गाठ पडते. का उपयोग आहे? अभयारण्यात गेलो होतो वाघांच्या, कसे गेला होता? ते पिंजऱ्यात होते का? तुम्ही पिंजऱ्यात होता? नाही, आम्ही पिंजऱ्यात गेलो, कट्टे अभयारण्य होते ते मोकळे होते. मग तुम्ही कसे होता? आम्ही पिंजऱ्यात होतो. मग कशाला गेला काय बघायला? पिंजऱ्यातनं त्याला बघायचं तर मग काही टुकटुक केलं तर हिथं दिसतात की सगळ्या जगातली वाघ. काय उपयोग आहे त्याचा? प्रत्येक याला असं गेला पाहिजे प्रत्यक्ष, आणि जो बघून आला पाहिजे. हे साप आहे, हे वाघ आहे, हे अमुक आहे, तमुक आहे. इथं नाही साप फिरतात, आपण बघतो हे असे फिरत आहेत, फिरू दे. पण तसं नाही होतं. ते तिथं जाताना ह्यांना केजेसमध्ये, जीपमध्ये कडेन त्याला हे जाळ्या लावलेल्या, आणि हे वाघ बघणार. काय वाघ बघणार? अवर पैसे देणार त्यांना आणखीन, आणि बघितल्याबद्दल, आणि आभार. आता काय आभार? त्याच्यापेक्षा त्यातला एखादा छोटासा जरी वाघ जरी नुसता जाऊन प्रत्यक्ष बघितला असतं तर काय झालं असतं, काय होणार आहे जास्तीत जास्त? माणसाचं नुकसान होत नाही का एरवी? इतकी सगळी काळजी घेतो. माणसाला काय होत नाही का? आजार होत नाही का? अपघात होत नाही का? सगळं होतंच की. मग त्यावेळेला सहन करतोच की. समजा त्या वाघाकडून काय होणार असेल तर होऊ दे. काय समजा त्याची आपली गाठभेट काय असली, ऋणांबंध पूर्वीचा असला तर तो ह्या रूपानं नाही भेटला आणि टाळायचा प्रयत्न केला, तो दुसऱ्या रूपानं आजार होईल. आज ह्यामुळे वाटते असं आपल्याला, वाघ आहे तो हिंस्र प्राणी वगैरे, असं सगळं खरं आहे. पण त्याची हिंस्रतासुद्धा आपल्या मनातल्या हिंस्रतेवर अवलंबून आहे. असं काय? त्यांचं म्हणणं तुमच्या मनात हिंसा आहे म्हणून त्याच्या मनात आहे. आपल्या मनात आपण जर निर्भय असतो तर तोही निर्भय असतो. तरी वाटतं ठीक आहे, वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे कुणीतरी, आपल्यापेक्षा वेगळा दिसतोय, पण असं काय भीती वाटण्यासारखं नाही असं त्यालाही वाटतं.
पण आपण पळायला लागलो म्हणजे ह्याच्यात काहीतरी गडबड दिसते पण तोही पळायला लागलो. आता तो झेप टाकत असल्यामुळे तो आपल्या पुढं पळतो आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तसं लागलेला असतो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. परीक्षेची भीती नाही, परीक्षेचा अभ्यास असतो. नाही ते अभ्यास केल्यानंतर परीक्षेची भीती नाही, निकालाची भीती नाही. आपण मूळ कामं टाळतो आणि त्या भीतीपासून पळ काढायचा प्रयत्न करतो. म्हणून तसं होतं. त्यांचं म्हणणं फेस, त्याला तुम्ही जा पुढे, काय होतं ते. सिंह डरकाळी फोडतो, ठीक आहे मान्य, डरकाळी ऐकू आली म्हणून इथं तर घाबरायचं काहीच कारण नाही खरं म्हणजे. पण तरीसुद्धा इथं वाघरा येतं, इथं अमुक आहे ना, असू देत किती, अजून कुठं गाठ पडली आपली. बरं तशी गाठ पडणं इतकं सोपं नाही, भाग्यात लागतं. ते काय स्वस्त आहे तुम्ही, मला सांगा की ते काही खेळणं आहे का, खेळण्यातलं सिंह हत्ती आहे का ते. गाठ पडली हत्तीची, असू दे की हत्तीची गाठ पडली आणि काय होते. आपल्याला ते अँड्रोक्लिसची वगैरे गोष्ट होती. कुठे जगात उपकार केला आहे का, दया केली आहे का, कोणाचं दुःख सहन केलं आहे का. तो वाघ असला तरीसुद्धा तुमच्यासमोर शांतपणे उभा आहे. भजन केलं तर मनापासून केलं आहे का, तो विश्वनाथ महाराजांसमोर बसतात तसे वाघ माकडं नामकं तमकं येऊन बसेल. काय जे असेल ते, कारण शेवटी तिथं प्रेम आहे, तिथं ते त्याला तो कसा अंगावर मारणार. ते प्रेमाचाच आईचा मुलाचा संबंध आहे. आईला तुझ्या मुलाला नाही आईची भीती वाटत त्या अर्थाने, पण आई भीती दाखवणारी निघाली म्हणजे मग वाटते, मग ते बरोबर आहे ना. मग तिने तसं कशाला करावं, प्रेमाने करावं, काय असेल ते होईल. तर प्रेमाने काही सुधारता येत नाही का. भीती दाखवून सुधारली असली तर मग घरात खरं लाठात ठेवलं असतं फक्त, आणि तेवढ्यावरच सगळं वळण लागलं असतं जगाला, काय होत नाही. ते त्या अर्थाचं नाहीच आहे, पण आपल्याला ते तसं करायची सवय झाली. ते पलायन नको, सक्ती नको, हे ह्या भीतीचे काय तिचं स्वरूप आहे. एकदा समजा समोर आलं तर काय होतं ते होत आहे. एवढा तरी मनुष्य उभा राहू शकतो, मनुष्य बसू शकतो, काय तो करतो आहे. शेवटी येणार तो अंगावर युद्ध, तो बदना मारणं, मग आपल्या रक्त येणं, अमुक होणं, ठीक. मग काय होणार. अशी आपण काय अमरपट्टा घेऊन आलो आहे का, तो कधीतरी येणार कधीतरी जाणार, मनुष्य हे ठरलेलंच आहे. मग तो एक नक्की आहे, तो त्याच्याकडून नाही जाणार. ज्याच्या मनात प्रेम आहे, ज्याच्या मनात त्याच्याविषयी तो राजा आहे असं आहे, किंवा तो वनराज नाही का, वाघ हे राजे नाहीत का, हे हत्ती हे राजे नाहीत का तिथले. त्यांची गाठ पडली म्हणजे आपण नमस्कार करावा अशी परिस्थिती, दर्शन होत नाही. आपल्याला चिमणीसुद्धा घाबरते, त्याच्यावर ओळखावा आपण किती कसे असू. चिमणीत का ठेवलं एवढं सगळं आणून त्यांनी, तुकोबांनीसुद्धा त्या चिमणीला काय एवढं महत्त्व दिलं, त्या छोट्याशा पक्षाला का महत्त्व दिलं. तर आपल्यातली हिंस्रता एवढी आहे की चिमणीसुद्धा घाबरेल. म्हणजे ते त्याच्याकडे बोट दाखवते, भीती आणि हिंस्रतेकडे बोट दाखवते, हे लक्षात ठेवावं. तर हा सिंहाला आम्हीच घाबरतो त्यामुळं ते आपण पळत सुटतो, पण चिमणी बघितली आणि पळायला लागला असं नाही होत. आपल्याला बघितलं चिमणी पळते म्हणजे बरोबर तिकडं उलटं होत असलं पाहिजे काहीतरी. तर तसं आहे. खरं सांगायचं तर चिमणीलाही काही घाबरायचं कारण नाही, वाघालाही घाबरायचं कारण नाही, दोन्ही आहेत. आणि खरं सांगायचं तर पळण्याचं म्हणजे डोंट रेजिस्ट. समजा मला भीती वाटते, काही लोक म्हणाले हे सगळं तुम्ही म्हणाल ते खरं आहे, पण तरी पण मला भीती वाटते आणि मी त्या बाबतीत काही करू शकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की बी अटेंटिव्ह. कधी आयुष्यात सावधानतेशिवाय तर काही नाही. आपला परमार्थ सगळा सावधानतेवर आहे, म्हणून तर ते एकच सांगतायत असं मी म्हणतो सारखं ते, की ते सावधानतेवर आहे ना. मग सावधानपणे पहा की आपल्या काय काय हालचाली झाल्या चित्तामध्ये, कशामुळे काय होईल असं वाटलं, ह्याच्याकडे एकदा लक्ष द्या. ते इतकं कुठलं लक्ष द्यायचं, तो आधीच पळायला लागला असतो. तर तसं नाही, ते थांबा, डोंट रेजिस्ट, त्याच्यापासून बी अटेंटिव्ह. काय काय होते ते बघू तरी. आपल्याला समजा भीतीचा सामना करण्यात जमलं नाही, या क्षणी याचा सामना करा असं त्यांचं म्हणणं. अटेंटिव्ह म्हणजे त्यांना आणखीन एक पाऊल पुढे सांगायचं काहीतरी. कृष्णमूर्ती सांगतात तेवढं खोल सांगतात काहीतरी. एक पाऊल पुढे म्हणजेच परमार्थ आहे शेवटी. एक पाऊल आहे तिथं आणि एक पाऊल मागे, म्हणजे हे सगळा प्रपंच झाला. तर एक पाऊल पुढे आहे काय, तेव्हा त्याच्यापुढे एक पाऊल आहे की त्या क्षणी मला काहीच करायला जमलं नाही, ठीक आहे, याच्याकडे तरी पाहू शकाल. फेस इट की मला काही करायला जमलेलं नाही आणि मला त्याला तोंड द्यायला जमलं नाही. म्हणजे तुमचा शोध सुरू होईल. अरे मला त्याला तोंड द्यायला जमलं नाही हे तरी मला समजलं, तेवढं तरी मी फेस करू शकलो. मला तोंड द्यायला जमलं नाही हे जरी जमलं तरी खूप आहे, कारण ते जमलेलं आहे. मला काही करता आलेलं नाही, याला तोंड देणं हे सुद्धा जमावं लागतं. नाही तर मनुष्य त्याच्यापासूनच मी काय करून दाखवलं असतं तुम्हाला, काय त्याचा काय उपयोग नाही आहे ते असले फळ वाटतं. असं तसं नाही, मला काही करता आलेलं नाही, मला भीती आहे, ठीक असू दे, पण मला भीती आहे हे फेस केलं ना
भीती तर फेस करायचीच आहे, पण समजा भीती फेस करता येत नाही हेही फेस करा. भीती मला फेस करायची चालेल, भीती मला काही तोंड देता आलं नाही. मग कशामुळे आलं नाही? मग असं काय आपल्याला किडामुंगीची कावळ्याची आमच्या तुमच्याची असली का भीती वाटते? म्हणजे काहीतरी वस्तू होती ती माझ्यापेक्षा मोठी आहे असं मला वाटलं. ते शोधायला लागलं म्हणजे लक्षात येतं मला का जमलं नाही हा प्रश्न आहेच की. मला भीतीला तोंड देता आलं नाही, पण मी ते मात्र फेस करतो. भीती नाही जमली, फेस नाही करता आली, ठीक आहे. तिला तोंड नाही देता आलं, पण तोंड नाही देता आलं ह्याला मात्र मी तोंड देतो आहे. बघू, एक एक पाऊल पुढे आहे फक्त, बाकी काही नाही. ते का तोंड देता आलं नाही हे लक्षात आलं की अरे काय म्हणून तोंड देता आलं नाही? तर मला सराव नाही, माझ्यावर संस्कार नाही, मी आजपर्यंत कधी विचार केला नाही. क्रमाने बघत गेलं तर आपल्याला आपली कारणं सापडतील. आणि मग असं होताना असं झालं, मग त्यावेळेला तसं झालं, त्यावेळेला तसं झालं, सगळं आपल्या डोळ्यासमोर येईल. किंवा शारीरिक भीती असेल तर ती वाटेल. ते काय कशाची भीती आहे नक्की? मानसिक काय आहे का शारीरिक आहे का काय आहे? हे सगळं म्हणून काय आहे याचे सगळ्याचं काही नाही जमलं तर यू विल बी अटेंटिव्ह. ते या क्षणी मला भीती वाटते याच्याबद्दलसुद्धा मनुष्य सावधान होईल. एकदा तो सावधान झाला ना तर भीती पळ काढते असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त तो पुरेसा सावधान असत नाही आणि माहीत असत नाही आणि करायची तयारी असत नाही. तुमचं जर ह्या 3 गोष्टी असतील तर मनुष्याला कशाचीच पुढं काय होईल, उद्या काय होईल, परवा काय होईल, जी मगाशी भीतीची यादी सांगितली काही त्याची काळजी करायचं कारण नाही. ते मला का जमलं नाही तिथं अवधान आहे, तिथं सावधान आहे. मला का जमलं नाही याच्याविषयी तरी निदान शांत राहून ते विचार करू दे, ते फेस करता येऊ दे की मला जमलेलं नाही आहे. ठीक आहे, मला जमलेलं नाही, कारण काढू शोधून का जमलं नाही. माझ्याकडे कुवत कमी पडली, प्रसंग मोठा होता. माझी ताकद कमी पडली, शत्रूची ताकद काय जे आलं त्याची ताकद मोठी होती. असं काही आहे का? मग असं लक्षात येईल. ते जर अभयम सत्व संशुद्धी म्हणतायत किंवा संतांचा पहिला गुण निर्भयता असणं असले तर आपल्याला ते गुण कधी ना कधीतरी येणार आणि आलाच पाहिजे. जर आपण उपासनेत आहोत, जर आपण नामाची कास धरलेली आहे तर मग त्याला भीतीचं काही कारण नाही. आणि त्यातही टप्पा आहे. आपल्याला ज्यांना जंगलात भीती वाटली तेव्हा त्यांनी एकदम महाराज म्हणून ओरडले. नाम घेत होते आपल्याला माहिती आहे सगळं, तर त्यामुळे ते नाम घेत होते तरी ते महाराज म्हणून ओरडले. तेव्हा महाराज प्रगट झाले. महाराज काय म्हणले त्यांना? पण म्हणले ना जंगलातून जाताना, मग म्हणले अरे कशाला मला हाक मारली? म्हणजे ठीक आहे, नाही मला एकदम भीती वाटली जंगलामध्ये, पण तू नाम घेत होतास ना, नामात मी आहे हे तुला सांगितलेलं आणि मला वेगळी हाक कशाला मारलीस? हाक मारलीस म्हणून आलो. म्हणजे ही मदत ही आंतरिक आहे, ती आहेच आहे, फक्त मी तेवढा सेन्सिटिव्ह नाही, त्यामुळं मला ती अजून पकडता आलेली नाही आहे. ती तेवढी आली की आलं. मग ते कायमच सोबत आहेत. मग ते आणि त्यातही पुन्हा नामात सोबत आहेत. तर समजा माझं नाम गेलं म्हणजे माझा उच्चार आणि कदाचित स्मरण गेलं असेल, पण माझं नाम गेलं याचं अवधान मला आहे. अवधान एकले दे मग सर्व सुखासी पात्र व्हायचे, त्यातच अवधान आहे. ते एकदा अवधान आहे, सावधान आहे म्हटलं की आपल्याकडनं या क्षणी आता नामस्मरण काय होत नाही, कारण हे सगळं एवढं समोर अंगावर आलेलं आहे. काय प्रसंग आला आहे म्हणा, काय आलं आहे, माणसं आलीत, काय ते जे असेल ते आपल्या अंगावर आलेले असं वाटते. या क्षणी आपलं नाम थांबलं, नाम थांबणार आहे खरं म्हणजे. ते काय याचं ते होईलच. मग एक पाऊल मनुष्य पुढे जाईल की हे सगळं असलं तरी नाम नाही सोडणार. कारण नामाला धरून ठेवलं की महाराजांना धरून ठेवल्यासारखं आहे, महाराज सगळ्या संतांना धरून ठेवल्यासारखं आहे. ते धरून ठेवलेलं असलं की काय प्रसंग आहे ते असू दे. बरं प्रसंग काय, तुम्ही जेवढा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस आहे तसा येतो, तो ब्रह्मराक्षससुद्धा होतो, केवढा तरी होतो. तुम्ही जेवढा वाढू द्याल तेवढा होतो. मग मी जर वाढू देणार नसेल तो हळूहळू लहान होतो. आणि मग आपल्या लक्षात येतं तिथे काहीच नाही आहे. ते मुलाला जसं बागुलबुवा करून दाखवतात भीतीचं तसं आहे. सगळे कितीतरी प्रसंग असेच आपल्याला आढळतील की त्याच्यात ते घोंगड्यात ते बाच आहेत, आजोबाच आहेत. तर ते घोंगडं काढलं की मग हे आजोबाच आहेत हे लक्षात येतं. महाराज म्हणायचे बागुलबुवासारखं आहे. तसं ही बागुलबुवासारखं हे कळायला पहिल्यांदा ते जमलं नाही हेही चालेल, का जमलं नाही हे शोधून काढू. असं क्रमाने या एक मोठ्या आयुष्यातल्या मी काहीच त्याबद्दल भीतीबद्दल मी काहीच करीत नाही. तर भीतीबद्दल काहीच करीत नाही असं करू नका. भीतीबद्दल काहीच करीत नाही हे तरी करा निदान. मी भीतीबद्दल काहीच करीत नाही याबद्दल मी सावधान आहे. मी अजून भीतीबद्दल काही केलेलं नाही, काय हरकत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की भीतीबद्दल काहीच न करणं म्हणजे भीतीबद्दल काहीतरी करण्याची सुरुवात आहे असं लक्षात ठेवा. ही त्याची सुरुवात आहे. कारण आता तुम्ही तो प्रश्न सोडवायला घेतलेला आहे. आता प्रश्न सोडवायला घेतलेला का सुटलेला का असतो? प्रश्न घेतला जेव्हा सोडवायला त्यावेळेला आपण फक्त मांडलेला असतो आणि आपल्याला तो आता सोडवायचा कसा याच्याविषयी विचार करत असतो, तेवढं तरी करतो. पण ज्याने ऑप्शनला टाकला आहे त्याच्यामागं भीती कायमचीच आहे. मी ऑप्शनला नाही टाकला हो की नाही. जर समजा मला प्रश्न मी ऑप्शनला टाकला, एखादा सब्जेक्ट ऑप्शनला टाकला, तर आयुष्यात तो विषय आपल्याला भेडसावीत राहतो की हा आपण ऑप्शनला टाकला आहे, तो आपल्याला जमला नाही, तो आपल्याला जमणार नाही. आता कसं कुठे बघितलं आहे त्याच्यापेक्षा तो करून बघितला तर कदाचित 50-60% मार्क पडतील सुद्धा त्याच्यात. जे आपल्याला एवढं अवघड वाटते त्याच्यात मिळतील ना मार्क.
का नाही मिळणार. पण मी तो मुळातच मी ऑप्शनला टाकतो, तसं भीतीसारख्या गोष्टी ऑप्शनला टाकल्या काय होत नाही. आपण त्याच्या समोर गेलो म्हणजे हळूहळू कळायला लागतं. काही वेळा प्रश्नपत्रिका हातात येते. अनेक वेळा मुलांच्या असं होतं, मी बघितलेलं आहे की बघितलं की एकदम हातपाय गळतात ती प्रश्नपत्रिका बघितली की का आहे ह्याच्यातलं आपण जे काय केलं ते सगळं ह्याच्यात कुठं नाहीच आहे आणि हे जे आहे ते आपण काय केलेलं नाही आहे, त्यातलं आहे सगळं असं एकदम वाटतं आणि एकदम ब्लँक झाल्यासारखं होतं. मग त्यासाठीच हे सांगितलेलं आहे की आता ते फेस करायचं आहे. 3 तास आपल्याला मोकळे दिले आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. राम नाम लिहाल, ठीक आहे चालेल. ती काही याला येत नाही म्हणतील, नाही तर ह्याला सगळं कळलेलं आहे म्हणतील आणि देतील पास करून. कशातलं माणूस निघेल आपल्याला काय सांगावं. जर पास झाल्यावर आपण काय पेपर मागायला जाणार नाही कसे पास केले म्हणून. बरोबर आहे की नाही. ज्यांना कमी पडतात घाबरतात त्यांचं ते तपासून वगैरे ते झेरॉक्स मागवा अमकं करा, काय गरज नाही. आपणच रामनाम लिहिले आपल्याला माहिती आहे. तर आपण कशाला मागू व्हेरिफिकेशनसाठी माझा पेपर दाखवा म्हणून. आपण घरात बसून आणखीन रामनाम घेणार. आपण म्हणणार छान झाले एवढ्यावर सुद्धा काम नाही. करू दे काहीतरी केलं ना त्यांनी. पण आज या क्षणी त्याला तो अवघड आहे म्हणून रामनाम आठवली ही की कमी गोष्ट आहे का. त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज त्यांनी रामाचा हात धरला आहे, उद्या त्याला कामाचा हात धरेल, उद्या तो अभ्यासाचा हात धरेल आणि पुढे जाईल. काय शेवटी केलं. आणि नंतर असं अनेकदा लक्षात येतं, समोर ठेवला आणि शांत चित्ताने बसून राहील. मागे ही घडलेली घटना आहे, त्याने आधी सांगितलं होतं आणि झालं तसं योगायोगाने की त्या नेमक्या एका पेपरामध्ये ते तसं झालं. ते समोर आल्यावर म्हटलं काही येत नसलं ना फारच चांगली गोष्ट आहे, तुम्हाला लगेच काही काम नाही आहे. काय होतं येत असलं की नाही की लगेच सोडवायला सुरुवात 10-20 पानं एकदम काय. आत्ता आपल्याला सध्या काही येत नाही, त्यामुळे यातलं काय करायचं काय काम नाही. आपण अगदी नामस्मरण सुद्धा करू शकतो, महाराजांना प्रार्थना करू शकतो, आपली उपासना असली ते उपासना 1-10 मिनटात ती करू शकतो. बट त्यांचं काय आपल्याला ऑब्जेक्शन आहे का तुम्ही काल येत नाही म्हणून. काय ते फिरत असतात, हा काहीच करीत नाही आहे. त्यामुळं ते म्हणतील बाबा अरे काय तुला पेपर अवघड आहे, हो ठीक ह्याच्यापेक्षा काही त्यांचं काय म्हणणं नाही. आपण काय कॉपी टाकली आहे काय केले काय ते कशाला मागे लागतील आपल्याला. ते म्हणतील बसला छान बसू दे चालेल, आपल्याला काही ताप नाही ह्याचा काही. ते काही करतात त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ते बघून लिहितात का, हे करतात का, तो त्याला काय चिठी देतो का, हे करण्यापेक्षा हा शांत बसला हे बरं आहे. म्हणजे हे सगळ्यांना शांत करणारी गोष्ट आहे. तुमच्यासमोर असा पेपर आला तर ठेवा, 10-15 मिनटं बसून राहा नाही शांतपणे बघत कसा काय पेपर आहे, आपण काय केलं होतं, इथं काय आलं नाही, अमुक नाही तर मग नाही असं ठीक. त्यात तर काही आलं नाही, आपण काही ऑप्शनला ठेवलं होतं बरोबर नेमकं त्याच्यावरचा प्रश्न आहे ठरलेलं आहे. असं तसं होणारच. अरे भगवंताला असं नेहमी समोर काहीतरी अतर्के टाकण्यातच मजा आहे. भगवंताची ना आपला असा आनंदाचा संबंध असला पाहिजे. काहीतरी त्यांनी अतर्के समोर टाकलं, आपण गडबडून गेलो, तो गंमत बघत राहतो आपली. म्हणतो किती भक्ती आहे बघू तरी यायची आणि कुणावर भक्ती येते तरी बघू म्हणून असं काहीतरी समोर टाकतो. आणि नंतर शांतपणे 15 मिनटं आपली नित्योपासना वगैरे तिथे उरकून घ्यायला काय हरकत नाही. तिथं काही बंधन नाही आपल्यावर अमुकच केलं पाहिजे असं. तर ते झाल्यानंतर नित्योपासना झाली की बघा एकदा की याच्यामध्ये एकदा सुरुवातीपासून तर काही जमत नाही. शेवटी कुठेतरी असं आढळतं की 4था किंवा 5वा प्रश्न हा जवळपास आहे. हे जे आपण थोडंसं वाचलं होतं आणि वाटलं होतं की हे काही येणार नाही म्हणून, पण तरीसुद्धा थोडं वाचलेलं होतं. तर त्याच्यावर आपण अंदाजानं असो आठवलं म्हणून असो कसंही असो लिहायला सुरुवात करायला काही हरकत नाही. आता त्या 15 मिनटांनी जेव्हा तुम्ही फेस करता त्यावेळी त्याच्यानंतर 15 मिनटानंतर तुमच्या लक्षात येतं की हा 6वा सोडवण्यासारखा आहे. मग हळूहळू आजूबाजूला लक्षात येतं मग 4था सोडवण्यासारखा आहे. असं करत हळूहळू तो 50 पार करतो. कारण त्यांनी त्याला तोंड दिलेले, ते फेस केलेले. लेटेस्ट फेस ते फेस केल्यानंतर लक्षात येतं की अरे त्यात काहीतरी करण्यासारखं आहे. पण हे कुणी म्हणून भीतीला मला काही करता येत नाही आहे आणि मी त्याबद्दल काही करू शकत नाही, हे इथं हे फेस करा म्हणजे तुम्हाला सुटायची सुरुवात झाली असं त्यांचं म्हणणं. ती सुटण्याची कारण ती मुळात असहजच आहे. फक्त आपल्याला संस्कार नाही आहे आपल्यावर. भीती खरं सांगायचं तर भीतीचे संस्कार होतात सगळे. काय करावं, निर्भयतेचे संस्कार नाही हो. तू सिंहाला घाबरू नको, तू वाघाला घाबरू नको, तू अमक्याला घाबरू नको, तू चित्त्याला घाबरू नको, तू काय काळजी करू नको, असं कोणी काय शिकवत नाही. ते भयंकर असतं तिकडे वाटायला तरी त्याच्या डरकाळी फोडली तर तुला काय होईल बघ. आता जागच्या जागी घाम फुटेल. आणि माझा अनुभव तसाच आहे आणि परत वर सांगतो म्हणजे झालं पिढ्यानपिढ्या आपलं तेच चालेल. तू जा कुठं सिंह वगैरे दिसला तर अवश्य चक्कर मारून ये. कुठं भेटतोय का, इतकं सोपं नाही आहे ते. तो तुला बघितल्यावर काय भेटायला थांबेल, ते अपॉइंटमेंट देऊन येत नाहीत तसं. तर त्यामुळं तसं काही ते भेटणार नाही. जाऊन ये जंगलातनं, काय होते बघू. तर काय होत नाही खरोखर. आपण जंगलात जाऊन आलं तर खरोखरच येतलं कोणी काय. ते अभयारण्यात काय ते त्यांना ठेवलेलंच असतं म्हणून ते राहतात. त्यांना जर सोडून दिलं तर इकडे तिकडे निवांत कुठं जायचं तिथं जातील. पण हे आपलं प्रकरण असं आहे भीतीचं की एक तर तुम्ही जरी त्या पिंजऱ्यात राहा तर आम्ही तरी पिंजऱ्यात जातो. काय गंमत आहे सोडवण्याची माणसाची पद्धत काय, प्रश्न सोडवण्याची पद्धत काय. खरं म्हणजे सगळं हे अरण्यच आहे.
आणि सुखा लागे अरण्य सेवित जावे सगळे मनाचे श्लोक धाड 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 म्हणतात, पण सुखा लागे अरण्य सेवित जावे. मग तर त्यावेळेला त्यांना काय वाघ किंवा कोणी दिसले नसते का की समर्थ येत आहेत म्हणून बाबा सगळे आपण मोकळं करून देऊ जागा सगळं त्यांच्यासाठी? असं काही नाही, ते त्यांच्या परीने फिरत राहणार आणि सुखा लागे अरण्य आणि तारुण्यकाळी सेवित जावे असं आहे, परत नसतं नाही आहे ना. त्यात सांगितलेलं आहे हे आणखीन तरुणपणी करा, कारण अरण्यात जायची तेवढी तरी निदान त्याला हातपाय धड पाहिजे, त्याला जाणे पत्री पाहिजे. तिथं मग मनानं खंबीर वगैरे ते नंतर, पण निदान आधी तारुण्यकाळी सेवित जावं ना. हाय ते काय ठीक आहे बघू तरी जाऊन तिथं काय आहे ते, म्हणून ते अरण्य. आता ते ज्या वेळेला अरण्य सेवन करतात त्यावेळेला हे किती प्रकारचे लोक भेटले, किती प्रकारचे वृक्ष दिसले, किती प्रकारच्या वनस्पती दिसल्या, हा जे वर्णन केलेले काय आपण आयुष्यात ते वनस्पती कधी पाहायला मिळतील का नाही असं वाटतं, इतकं सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. पण त्यांच्यात जसा झाड आहे, जशी पान आहे, जसं नवीन वनस्पती आहे, जसं नवीन फुलं आहेत, किती प्रकारचे वर्णनं केलेले आहेत, तर त्याच्यातच कुठेतरी वाघ आहे, त्याच्यात कुठेतरी सिंह आहे, त्याच्यात कुठेतरी उडून जाणारे पक्षी आहेत, काय आहेत, सगळं सगळं त्यातच आहे. ते एकच आहे त्यांच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने हे फरक आहे काहीतरी, म्हणून ते त्यांना पिंजऱ्यात नाही तर मी पिंजऱ्यात, हा काय का कार्यक्रम नव्हे. ते मोकळे असावेत, हेही मोकळे असावेत. आपल्याला काय बाहेर कायदे बदलता येतील, पण आपल्याला फिरायला अजूनही त्या मनानं परवानगी बरी आहे, बऱ्यापैकी आहे, तर आपण जाऊन येऊ शकतो. आणि अंदाज येतो तिथे गेल्यानंतर. जर नुसतं रात्रीचं बाहेर जरी नुसतं एक क्षणी जाऊन आलं ना तरी खूप बरं वाटतं. फक्त त्याचे आधी ती तयारी बघेल, हे बरं वाटू शकतं हे आतून कुठेतरी, किंवा न बरं वाटू शकतं असं पण होऊ शकतं एखाद्या वेळेला. पण ते न बरं वाटतं म्हणजे काय होतं हे बघायला काही हरकत नाही. न बरं वाटतं म्हटल्याबरोबर आपण पळायला सुरुवात करतो, हाका मारतो का पडूनच राहतो का काय होतं, बघू ते एकदा काय होतं ते. तर प्रत्यक्षात आपल्या 90% लोकांच्या लक्षात येईल की काही होत नाही, कारण तिथं त्यांना कामं आहेत. मला सांगा, हे रात्रीचे फिरणारे पक्षी आहेत, रात्रीचे फिरणारे हे आहेत, किती प्रकारचे, त्यांना त्यांच्या उद्योग आहे. त्या उद्योगानुसार ते इकडे तिकडे जात येत असतात, फिरत असतात. आपला त्यांच्याशी काही संबंध नसतो. आपली वाट ठरली असेल तर वाटेनं जावं, आपल्या वाटेनं परत यावं. आणि अशा वेळेला शक्यतो शंकराचे वगैरे ठिकाणं म्हणजे अशाच ठिकाणी असतात, त्यामुळे ते ठिकाणी जावं. ते निवांत बसलेले असतात, इकडे साप गळ्यात टाक, इकडे टाक, काय आपल्याकडे आनंद करून ठेवलेलं आहे देवांचं सुद्धा, आहे की नाही. देवांची रूपं देताना बाजूला तिकडेही काय टाकले, गळ्यात अडकून वगैरे बसलेले असतात. आणि आपल्याला त्याची भीती वाटली, तो तिकडून गेला तो इथं नाही आला. असे किती तिकडून गेलेल्या भीतीचं सुद्धा माणसालाही वाटतं. तर त्यांचं म्हणणं आहे की हे फेस इट, तिथून ते सुरुवात होते. तर ते केलं तर जगणं तुम्हाला त्याच्यात जी जाणारी एनर्जी, त्याच्यात जाणारा वेळ, त्याच्यात जाणारा मनाचा रास, मग त्याची काल्पनिक भीती वगैरे सगळ्या गोष्टीचं एकदम निराश होईल. तर त्यासाठी फेस करावी एवढंही आहे. तर पळून होतं काय, वाघापासून पळालो, सिंहापासून पळालो, प्रसंगापासून पळालो, माणसापासून पळालो, किती पळत राहिला असं आयुष्य प्रभू. माणसं पळतच राहा अशा तऱ्हेने. तर असं जर पळत राहिलं तर ते काय आहे हे पण कधी कळत नाही, कशामुळे झालं हे पण कळत नाही, आणि सामनाही कधी होत नाही, कारण आपण पळत असतो, पाठच केलेली असते, त्यामुळं सामनाही कधी होत नाही, आणि त्यामुळं कधी जिंकण्याची शक्यता पण नाही. बघू ना काय होते ते. तर असं ज्यांचं झालेलं आहे त्यांना हे शक्य होईल. आणि मग आपल्याकडे निर्भयता हा संतांचा गुण का सांगितला आहे. यातल्या कुठल्याही मनुष्य कुठल्याही परिस्थितीत जायला, कसल्याही जंगलात जायला, कुठल्याही प्रदेशात जायला, कुठल्याही कामाला, कशालाही त्यांना काहीही भीती वगैरे काय, कारण का त्यांची ती ठरलेलं तर त्यांच्या ठिकाणी तर भीतीचा वावर नाही, तर काय होणार त्या परिस्थितीने. अशा तऱ्हेनं हे जातात. गेलेले लोकच सांगतात. आपल्याला वेळ झाला, मी जास्त वेळ घेत नाही. मुद्दा एखादा असावा, आणखीन एक मुद्दा फक्त एक त्यांना क्रॉस करणारा एक मुद्दा आहे म्हणून तो सांगून ठेवतो. कृष्णमूर्तींचे ज्या वेळेला हे असायचं लेक्चर असायचं, तर त्यावेळेला बाहेर स्टॉल असायचं, त्याच्यावर त्यांचे त्यावेळेला टेपच्या कॅसेट निघाल्या होत्या, ते कॅसेट मांडलेले वगैरे असायचं. त्या नुकतेच काही ह्याच्या त्या काळातला जो VCRवर चालणाऱ्या ज्या कॅसेट होत्या त्या असायच्या. असं काही अगदी मोजकं साहित्य त्यावेळेला उपलब्ध होतं, पण ते होतं. फक्त जिथं त्यांचं निरूपण चालू आहे, प्रवचन चालू आहे, प्रवचनाच्या ठिकाणी रेकॉर्डिंग करायला बंदी असते, हे मात्र होतं. प्रवचनाच्या ठिकाणी ते रेकॉर्डिंग करू देतच असतं, ही त्यांची बंदी होती. तर त्याबद्दल त्यांना वचनाने विचारलं की तुम्ही रेकॉर्डिंगला बंदी करता, तर इतकी चांगली गोष्ट आहे, आम्ही रेकॉर्ड केली म्हणून काय वेळ. ते म्हणले मला एक सांगा, मी स्वतः इथं आहे, तुम्ही इथं आहे, मी तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही ऐकताय, तुमचा प्रतिसाद, माझा हा संवाद सुरू आहे, आपण एक प्रश्न मिळून सोडवतो आहेत, त्यात मध्ये तुम्ही ते कशाला करतात. तुम्ही मी ह्याचा संवाद असाच्या असा 100% टिकेल का, की ज्याच्यासाठी आपण आलो आहोत, तुम्ही कष्ट घेऊन मी कष्ट घेऊन आपण जे आलेले आहोत, त्याच्यातनं जे साध्य करायचं ते तुमच्यातून माझ्यात नाही आहे का. पण ते आपल्याला असं वाटतं की हे असू दे,
म्हणून त्यांनी नोट्स घेणारे, म्हणजे तिथलं सांगतो या, तर नोट्स घेणारे आणि रेकॉर्ड करणारे. तर ह्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी त्यांना हा क्रॉस क्वेश्चन विचारला, मग तुम्ही टेप करून देत नाही तर हे तुम्ही का करता? आणि स्ट्रिक्टली तसं होतं. तसं त्यांचं प्रत्येक संतांचे एक आपापले ठेवणी असतात, त्यानुसार ते होतं. पण त्यांनी सांगितलेलं कारण मूळ खरं आहे. ते काय म्हणाले, तुमचं लक्ष ते करताना ते बरोबर चाललं की नाही, बटन दाबले की नाही, मागं पुढं काय झालं का, पूर्वी ते सेल संपायचे, ते हे व्हायचं, ते तुमचं लक्ष मी सांगतोय त्याच्यात आहे का त्याच्यात आहे, तुम्ही मला सांगा. तुमचं लक्ष तिकडे दिल्याशिवाय तुम्हाला ते काम करता येणारच नाही. त्यामुळे तुम्ही ते काम करत असताना तुम्ही मी जे काय सांगतोय ते ऐकूच शकणार नाही, आणि मी काय जे सांगतो आहे त्याचा उपयोगही होणार नाही, कारण तुम्ही ते तिकडे गुंतलेले आहात. मग आता काय करावं म्हणले, मग आम्ही काय करावं, कारण ते म्हणजे खरं सांगायचं तर मी जे बोलत असताना तुम्ही जे ऐकता आहात त्यात जर तुम्ही 100% त्याच्यात असाल तर परिवर्तन घेऊन बाहेर पडाल, आणि नसेल तर रेकॉर्डिंग आणि नोट्स घेऊन बाहेर पडायला. आता काय करायचं? मुद्दा बरोबर आहे, ठीक आहे, हेही खरं आहे. मग आता हे खरं ते काय म्हणले, ते हे सगळं खरं आहे, पण तुम्ही गेलेलं इतकं सांगितलेलं असतं आमच्या काय लक्षात राहते. हां, दॅट इज इनॅबिलिटी. मग ते म्हणले, तुम्ही इथे रेकॉर्डिंगवर बंदी केली, त्यात मध्ये एकाने प्रश्न विचारला, तुम्ही इथं रेकॉर्डिंग बदली केली, बाहेर तुम्ही टेप ठेवलेले आहेत ते, आणि ते कुठल्याही प्रश्नाला समोर द्यायला कधी कापरले नाही त्या अर्थाने. ते म्हणले, बाहेर तुम्ही कॅसेट ठेवल्या आहेत, मग जर ह्याला बंदी आहे तर मग त्या तुम्ही का देता? ते म्हणले, हे असं आहे तुमचं म्हणून त्या देतो. कारण असं आता तापूया, कारण तुम्हाला हे जमणार नाही, तुम्ही हे करणार, मग तुम्ही ते तसलं काहीतरी करण्यापेक्षा मी स्वतः जे काय म्हणले ते ऑथेंटिक तुम्हाला देतो. तेव्हा ते असं होतं, हे खरं आहे म्हणले. आणि इतकी त्याला जे अवधानाची अवस्था मिळवावी लागते, जी एकाग्रतेची अवस्था मिळवावी लागते, त्यावेळेला जे शेवटी आलं ये हृदयचे ते हृदयी, तर तेवढं व्हायला ये हृदयचं ठीक आहे, पण ते हृदय नसलं तर काय करणार? मग त्याला तो लिहून येईल आणि त्याला तो पाठ करेल, काय करायचं ते करेल. पण म्हटले एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये यू आर अलाउड टाईम, कारण त्याचं तुम्ही नंतर काहीतरी करणार आहात. आत्ता काहीतरी करणार असता तर कदाचित सुरुवात झाली असती, पण आपण सातत्याने नाम घेतली पाहिजे. नामात रंगोनिया वगैरे सगळं ते लिहून घेतलेलं असतं. मग तिथं घरी गेल्यानंतर हे नामात रंगोनिया फक्त हे करणार. मग ते नामात रंगोनिया म्हणतात. आता ह्या क्षणी ते नामात आहेत, तर आपण जर नामात रंगलेले असं समजा, अशी कल्पना करू, तर ते नामात रंगले तर आपण पण नामात रंगून जाऊ. नंतर काय आठवेल? फक्त नाम आठवेल. नामात रंगोनिया हे नाही आठवणार. ते लिहून घेतलेलं असेल तर ते लगेच नामात रंगोनिया असं आहे. आता हे अधिक उपयोगी आहे का हे अधिक उपयोगी आहे? आता ज्याने त्यांनी ठरवा म्हणले, खरं सांगायचं तुम्हाला काय ते, त्यासाठी ते तसं ठेवले. आणि मला माहिती आहे की हे इतकं होणार नाही, म्हणून ते ऑथेंटिक आहे ते पण ठेवले आहे. कारण तुम्ही स्वतःला लिहिताना तुम्ही कशा पद्धतीनं घ्याल, तुम्ही रेकॉर्ड करताना काय त्याचा करणार पुढे, हा प्रश्नच आहे ना. कारण असं तर कितीतरी आपल्याकडे रेकॉर्ड केलेलं असतं, आपण कुठे त्याचं काय करतो, हे बरोबर आहे म्हटलं तर. मग ते म्हणजे त्या अवस्थेला येईपर्यंत हे ठीक आहे, त्या अवस्थेला येईपर्यंत तेवढं. पण त्यातसुद्धा म्हणले फक्त सावधान राहा की याच्यात आपण एकदा काळाला मध्ये वाव दिलेला आहे, वेळीच त्याला बाजूला करा. कारण गेल्यानंतर समजा जर एकदा ऐकल्यानंतर एक पाठी असतो एखादा, तिथल्या तिथे अवधान असेल तर त्याला कळलेलंच आहे, संपलं. तिथल्या तिथे अवधान नसेल तर गेल्यावर जर येत असेल त्याला, समजा शांतपणे विचार केल्यावर वाचल्यावर त्याला येत असेल तर त्याने लिहून घ्यावं, वाचावं, काय हरकत नाही. पण वाचल्यानंतर अंमलात आणायला पुन्हा आणखीन परत नोट्स नकोत, हो की नाही? तर तिच्या अंमलात आणायचे नोट अंमलात आणा थेट. कारण व्हेन यू वन्स अलाव ए टाईम, तो तुम्हाला पुढे अलाव करावा लागणार. मग असं होईल, मग असं आयुष्यभर ते सुरू राहतं. ते कार्यक्रम का वाढतो, काम का वाढतं, तर आपण दरवेळेला त्यात काळाला मध्ये परवानगी देतो की ठीक आहे आता ह्या नोट्स काढल्यात, आपण त्याचं काय करू, मग पुढे काय करू, रेकॉर्डिंग केले तर ऐकायचं कधी. आता ते 4 दिवस ऐकलंच गेलं नाही तर त्याच्या दिवस कडून त्यातलं काय सांगितलं होतं त्यातलं 4 दिवस तरी काय होणार नाही, नक्कीच झालं. आता त्याच्याकडे ते आहे, तो कधी ऐकणार आणि त्याचं काय करणार आहे ते काय त्याला माहिती. आता ते म्हणले फक्त ह्यात टाईम अलाव करतो आहोत, हा टाईमच अलाव केलेला आहे, फक्त तुमची माझी सगळ्यांचीच भेट अशा पद्धतीनं होणार नाही, म्हणून त्याचा तसा उपयोग होऊ शकतो. पण तेही ऐकताना पुन्हा ऐकतानाचं अवधान हा प्रश्न आहेच, आणि बदलणं हाही प्रश्न आहेच, वागणं हा प्रश्न आहेच म्हणले. त्यामुळं त्या अर्थाने मी फक्त एवढं अलाव करतो. पण मूळ खरं काय असेल तर जसंच्या तसं तुम्ही आणि मी हे थेट करा. त्यांची कळलं ते केलं की संपलं. खरं सांगायचं ते एवढंच बरोबर. फक्त आता या पातळीवर ते जात नाही, मग त्यांना का विनंती, ते आता माऊलीचं आहे म्हणून अवधान हे केले तिथे मग सर्व सुखाचे पात्र होईल असं जे म्हणले. आता ते थोर आहेत, त्याने आपल्याला सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती आहे, म्हणून त्यांनी तसं म्हटलं. थांबूया असो. श्रीराम जय राम जय जय
की